मारला आहे आणि कुठं झाली ही घटना? पवन अगोदर दोन पोरी आल्या, गाडी आडी लावली. मी आणि माझा मुलगा दुकानावर चाललो होतो. आले मागून की त्या पोरीनं गाडी आडी लावली, गाडीची किल्ली काढून घेतली आणि त्याने फोन केला त्या पोराला. ते आलं 4-5 माणसं घेऊन की लगेच 4 बायांनी आणि 2 पोरांनी मारलं. धारधार शस्त्र होते आणि रॉड हाणला डोक्यामध्ये. काय वाद आहे नेमकं? आमचा वाद काहीच नाही. आमच्या घरावर कॅमेरे आहेत ना, धंदेवाल्या बाया आहेत ह्या, म्हणून हे आमच्या मागं लागलेले आहे. आज 3 वर्षापासून मागं आहेत ह्या. आणि तुमच्यावर या अगोदर सुद्धा हल्ला झाला होता. याच्या अगोदर ते 3-7 त्यांनीच केले, माझ्या घरात घुसून मारलंय. आणि हे पेटबीट त्यांच्यावर पूर्ण मॅनेज आहे. पेटबीडवाल्यानेच मार लावले आज आम्हाला. खेत्रे आणि ह्यो ठाणे अंमलदार एक आणि बिटा अंमलदार एक देशमुख. काल का केस माग घेते ते म्हणून त्याने आडून आम्हाला मारलंय. नाव सांगा. माझं सदाशिव धोंडेबा कोकाट. मारला आहे आणि कुठं झाली ही घटना? पवन अगोदर 2 पोरी आल्या, गाडी आडी लावली. मी आणि माझा मुलगा दुकानावर चाललो होतो. आले मागून की त्या पोरीनं गाडी आडी लावली, गाडीची किल्ली काढून घेतली आणि त्याने फोन केला त्या पोराला. ते आलं 4-5 माणसं घेऊन की लगेच 4 बायांनी आणि 2 पोरांनी मारलं. धारधार शस्त्र होते आणि रॉड हाणला डोक्यामध्ये. काय वाद आहे नेमकं? आमचा वाद काहीच नाही. आमच्या घरावर कॅमेरे आहेत ना, धंदेवाल्या बाया आहेत ह्या, म्हणून हे आमच्या मागं लागलेले आहे. आज 3 वर्षापासून मागं आहेत ह्या. आणि तुमच्यावर या अगोदर सुद्धा हल्ला झाला होता. याच्या अगोदर ते 3-7 त्यांनीच केले, माझ्या घरात घुसून मारलंय. आणि हे पेटबीट त्यांच्यावर पूर्ण मॅनेज आहे. पेटबीडवाल्यानेच मार लावले आज आम्हाला. खेत्रे आणि ह्यो ठाणे अंमलदार एक आणि बिटा अंमलदार एक देशमुख. काल का केस माग घेते ते म्हणून त्याने आडून आम्हाला मारलंय. नाव सांगा. माझं सदाशिव धोंडेबा कोकाट. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.